नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान झाल्याचं उघड. दादाजी धुनीवाले या केंद्रावरील प्रकार 35 दिवसानंतर उघड. दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या, काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का. धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार. धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा. पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. पुणे गुन्हे शाखेचा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज. मूळ गुन्ह्यामध्ये पुरावा नष्ट केल्याचा आरोप. पुणे अपघात प्रकरणामध्ये एकाच वेळेला 3 पिढ्या जेलमध्ये. अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलगा बाल सुधारगृहात तर आजोबा आणि वडिलांची जेलमध्ये रवानगी. पोर्शे कारच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. सुरेंद्र अग्रवालच्या विरोधात येरवाडा पोलिसांकडून अपहरणाचे कलम. सुरेंद्र अग्रवालने चालकाला धमकावत 2 दिवस डांबून ठेवलं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. गुन्हे शाखेनं ड्रायव्हरला अग्रवालच्या घरी नेऊन सीट रिक्रिएट केला. गुन्हे शाखेनं ड्रायव्हरला त्या खोलीमध्ये नेलं जिथे सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला धमकावलं होतं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्रकुमार अग्रवालच्या घरावर छापेमारी. अग्रवालाच्या घराखालील सीसीटीव्हीचीही पोलिसांकडून पडताळणी. तर अपघाताच्या वेळेला मी पुण्यामध्ये नव्हे तर दिल्लीमध्ये होतो. सुरेंद्र अग्रवालचा कोर्टामध्ये युक्तिवाद. भाजपने दादांचा वापर करून घेतला. पवार कुटुंबामध्ये फूट पाडली. दादांनी आयुक्तांची बदली नाही तर त्यावर कारवाई केली असती. रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. अल्पवयीन आरोपीच्या नावानं व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल. पुणे पोलिसांचा सायबर पोलीस ठाण्यामध्ये अकाउंट होल्डर आणि व्हिडिओ बनवणाऱ्या आर्यनवर गुन्हा दाखल. ईव्हीएममध्ये छेडछाड होणारे व्हिडिओ जुने. महाराष्ट्रामधील लोकसभा निवडणुकीशी त्याचा संबंध नाही. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत. राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट. जळगावच्या रामदेवाडीमधील अपघात प्रकरण. तिसरा आरोपी ध्रुव सोनवणेलाही 27 मेपर्यंत पोलीस कोठडी. भरधाव कारनं दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये 4 झाला होता मृत्यू. गुजरातच्या राजकोटमध्ये अग्नितांडव. शहरामधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग. दुर्घटनेमध्ये 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. गजानन कीर्तीकरांच्या भूमिकेवर संशय. 2 दिवसामध्ये निर्णय होणार. शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची माहिती. तर कीर्तीकरांच्या विरोधातील कारवाईला मी विरोध करणार. आनंदराव अडसुळांची आक्रमक भूमिका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करणार. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी उपस्थित राहणार. मुंबईमध्ये गाळ उपसलेल्या नदी नाल्यांमध्ये कचरा टाकू नका. पालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. नाशिकमध्ये बड्या सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाचा छापा. 26 कोटींची रोकड तर 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची दस्तावेज जप्त. फर्निचरमध्ये लपवलेल्या नोटा आयकर विभागाच्या हाती. डोंबिवली स्फोटामधील मृतांची संख्या 16वर. बेपत्ता 9 कामगारांचा शोध सुरू. 7 मृतदेहांची ओळख अद्याप पटली नाही. गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्याची उपाययोजना. केंद्राची परवानगी. जुन्नरमधील काही बिबटे आता जामनगरच्या सेंट्रल झूमध्ये पाठवणार. बिबट्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढल्यानंतर निर्णय. जुन्नर विभागामध्ये 700 बिबट्यांचा सहवास आहे. राज्य सरकारनं बिबट्या प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव केंद्राला पाठवावा. अमोल कोल्हेंची मागणी. ठाकरे गटाकडून अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी. 26 जूनला मतदान. 1 जुलैला निकाल. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीकडून निरंजन डावखरेंना पुन्हा संधी. तर मुंबई पदवीधर महासंघासाठी शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा. मुंबई शिक्षक मतदारसंघातून दादा गटाकडून शिवाजीराव नलावडे इच्छुक. तिन्ही पक्षाकडून एक उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती. राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम करावं लागत असल्यामुळे मी लंडनला जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरून शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. लंडनला जाण्यासाठी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं असं म्हणत सुनील राऊतांनी शिंदेंवर केला पलटवार. उद्धव ठाकरे राहुल गांधींचे साथीदार. त्यांच्यावर संगतीचा परिणाम. ठाकरे लंडनची नालेसफाई बघायला गेले आहेत का? आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका. शिंदे गटाची लोकसभेप्रमाणेच विधानसभेला अवस्था होणार. शिंदेसोबतच्या सगळ्यांना भाजप तिकीट देणार नाही. अनिल परब यांचं वक्तव्य. सगळे सोयरेची अंमलबजावणी न झाल्यास जरांगे आंदोलन करणार. तर आंदोलनाला बळी पडून आरक्षण दिल्यास ओबीसी रस्त्यावर उतरेल. प्रकाश शेंडेंचा इशारा. शक्तीपीठ महामार्गाला राजू शेट्टींचा विरोध. समृद्धी महामार्गानं आमदारांची किंमत 50 कोटी केली. राजू शेट्टींचा निशाणा. फेरमतदानाची मागणी 15-20 दिवसांनी करणं हास्यास्पद. सुनील तटकरेंचं विधान. निकाल काय असेल हे कळाल्यानं मागणी. शरद पवार गटावर तटकरेंचा निशाणा. रवी राणांनी 2 वर्ष तोंड बंद ठेवलं असतं तरी निकाल वेगळा नसता.
नवनीत राणा हरणार हे एखाद्या लहान मुलालाही कळेल आणि तो सांगू शकेल, बच्चू कडूंचा निशाणा. नाशिक मनपाचा होर्डिंग संदर्भातील कार्यपूर्ती अहवाल तातडीनं राज्य सरकारला सादर. महापालिकेकडून 863 होर्डिंग धारकांना उपाययोजना करण्याचे निर्देश. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक. माटुंगा ते ठाणे सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार, तर चुनाभट्टी वांद्रे टाउन हार्बर मार्गावर 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक. कोकणामधील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे आदेश. खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय. मुंबईतील 7ही धरणामधील जलसाठ्यामध्ये वेगाने घट. मतदान पूर्ण होताच मुंबईमध्ये पाणी कपात. 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपात लागू, पालिकेचा निर्णय. अंधेरीमध्ये 29 आणि 30 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार. अंधेरी भागामधल्या जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे. 10वीच्या बोर्ड परीक्षेचा उद्या निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांची माहिती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह. मराठीच्या शिक्षकाकडे इंग्रजी विभागाचा कारभार. शिक्षकाच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरचा प्रश्न ऐरणीवर. नागपुरात स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या शुल्कामध्ये 10 ते 15% वाढ. नवीन शैक्षणिक वर्षापासून पालकांवर शुल्कवाढीचा बोजा. पुण्यामधल्या कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या 5ही धरणांच्या एकत्रित पाणीसाठा क्षमतेपैकी फक्त 5.77% पाणीसाठा शिल्लक. पुणे जिल्ह्यामधील काही भाग तसंच अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामधील काही भागाला आगामी काळामध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. नाशिकच्या बिबलवाडीमध्ये महिलांची रणरणत्या उन्हामध्ये पाण्यासाठी पायपीट. कामं सोडून पाण्यासाठी नागरिकांची कसरत. धुळे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट. विहिरींची पातळी खालावली. शेतकऱ्यांची चिंता वाढली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या. जिल्ह्यामध्ये पाण्याच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून झाडांना थेंब थेंब पाणी दिलं जात आहे. शहापूर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. विहिरींचं पाणी आटलं. महिलांचा विहिरीमध्ये उतरून पाण्यासाठी संघर्ष. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यामधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे तालुक्यामध्ये घरांचं नुकसान. मालेगाव शहरामध्ये उन्हाचा पारा वाढला. शहरामध्ये 43°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे पुन्हा केळी पिकांना फटका. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. पावसासह वादळी वाऱ्यामुळे 46 घरांची पडझड. शेती पिकांनाही फटका. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये भुईमूग काढणी अंतिम टप्प्यात. अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं उत्पन्नामध्ये घट होण्याची शेतकऱ्यांना भीती. शिरूरसह आंबेगाव, खेड आणि जुन्नरमध्ये सध्या उन्हाळी बाजरी काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग. मजुरांच्या टंचाईमुळे बाजरी काढणीच्या कामाला विलंब होत असल्यानं शेतकरी चिंतेत. परभणीच्या सेलूमध्ये कडब्याच्या गंजीला आग. जनावरांसाठी गोळा केलेल्या पेंढ्या आगीमध्ये जळून खाक. नांदेडमध्ये उन्हाळ्यामध्ये पालकची मागणी वाढली. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पालकची लागवड. जळगाव जिल्ह्यामध्ये 12,60,000 कापसाच्या बियाण्यांची पाकिटं उपलब्ध. जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांची माहिती. धुळे जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासह डाळींचे दर कडाडले. तुरीच्या डाळीला बाजारामध्ये 170 रुपये किलोचा भाव. नंदुरबारच्या धडगाव शहरामध्ये ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य. गेल्या अनेक महिन्यांपासून घंटागाडी बंद. पालिकेनं स्वच्छता मोहीम शहरामध्ये राबवावी, नागरिकांची मागणी. अकोल्यामध्ये उष्माघाताचा धोका. 31 मे पर्यंत कलम 144 लागू. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. धुळे शहरामध्ये तापमानाचा पारा वाढला. शहरामध्ये प्रशासनाच्या वतीनं पिण्याच्या पाण्याचं नियोजन. ठिकठिकाणी पाणपोई. पुणे विभागामधील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ. म्हाडासाठी पुणेकरांचा अल्प प्रतिसाद. 30 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार. एसीत विना तिकीट प्रवासी दिसल्यास थेट तक्रार करता येणार. वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यामधील विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी एसी टास्क फोर्स सुरू. रुग्णालयाच्या नावानं मंजूर रक्तपेढी रुग्णालयामध्ये नसल्यास परवाना रद्द होणार. केंद्रीय आरोग्य सेवा विभागाचे निर्देश. रक्तपेढ्या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये किंवा परिसरामध्ये नसल्याचे निदर्शनास आल्यानं कारवाईचे निर्देश. नाशिकच्या मालेगावमध्ये कंधाने रोडवरील भारत पेट्रोल पंपावर गोळीबार. चोरीच्या दृष्टीनं चोरट्यांची पेट्रोल पंपावर दहशत. सांगली जिल्हा बँकेच्या 219 शाखांच्या चौकशीनंतर अनेक घोटाळे समोर. 6 शाखांमधून 2,43,00,000 अपहार झाल्याचं चौकशीमध्ये समोर. शाखा अधिकाऱ्यासह 8 कर्मचारी निलंबित. राज्यामध्ये यंदा चालू आर्थिक वर्षामध्ये खरीपाचे 10 लाख हेक्टर क्षेत्र घटणार, तर कापसाचं जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्र घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज.
नागपूर ते छत्रपती संभाजीनगर विमान सेवा 2 जुलैपासून सुरू होणार. इंडिगोकडून नवीन फ्लाईटची घोषणा. आठवड्यातून 3 दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी फ्लाईट असणार. पुण्यामधल्या अपघात प्रकरणानंतर मुंबईमध्ये पोलिसांकडून नाकाबंदी. मद्यपी वाहन चालकांवर आता कारवाई केली जाणार. पुण्यामधल्या उच्चभ्रू बाणेर भागामध्ये महापालिकेच्या कारवाईचा बडगा. रूफटॉप हॉटेल आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई. महापालिकेकडून 11,925 चौरस फूट क्षेत्रावर कारवाई. पुणे पोलिसांचा ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईचा धडाका. 117 वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई तर 2,84,000 रुपयांचा दंड वसूल. अपघाताप्रकरणी युवक काँग्रेसकडून भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन. माझी आवडती कार, माझा बाप बिल्डर असता तर असं स्पर्धेचे विषय. प्रथम येणाऱ्या सवेंद्र दंगेकरांच्या हस्ते 11,111 रुपयांचं बक्षीस. पुणे अपघात प्रकरणामध्ये दंगेकरांचा राजकीय स्टंट. शिरसाटांची टीका तर राजकारणामुळे पोलिसांचं मानसिक खच्चीकरण. संजय शिरसाटांचा निशाणा. उल्हासनगर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक संपन्न. पावसाळ्यामध्ये शहरात पूर परिस्थिती निर्माण न होण्यासाठी बैठकीचं नियोजन. जळगावच्या एमआयडीसी भागामधील महावितरण परिसरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग. शहराचा वीज पुरवठा आता सुरळीत. बुलडाण्याच्या अंबाबारवा अभयारण्यामध्ये 2 वाघोबांचं दर्शन. वन्यजीव प्रेमींसह कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त. अभयारण्यामध्ये वाघ, अस्वल, बिबट्यासह 331 प्राण्यांची नोंद. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये एकाच वेळेला 5 वाघांचं दर्शन. पाणी पित असताना दिसले वाघ. वाघांच्या दर्शनामुळे पर्यटकांची संख्या वाढली. चाळीसगावच्या गौताळा अभयारण्यामध्ये दुर्मिळ प्राण्यांचा अधिवास. प्राणी गणनेमध्ये वाघ, बिबट्यासह दुर्मिळ प्राण्यांचा अधिवास आढळला. नागपुरातील दाम्पत्याला धडक दिलेल्या आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल. 3ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींच्या गाडीमध्ये सापडले होते अंमली पदार्थ आणि दारू. डोंबिवली स्फोट दुर्घटना प्रकरणातील आरोपी मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी. डोंबिवलीमधील स्फोट प्रकरणाचा तपास स्पेशल टास्क फोर्सकडे. साताऱ्यामध्ये कोयना खोऱ्यामध्ये अत्यल्प दरामध्ये जमीन खरेदी केल्याचं उघड. गुजरातमधील जीएसटी अधिकाऱ्यासह 13 जणांकडून झाडाणी गावातील 640 एकर जमीन खरेदी. नांदेडच्या जाममधील तलावांना तळ गाठला. पात्र कोरडे ठाक. जाम गावाला 2 टँकरनं पाणी पुरवठा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये दुष्काळाची भीषण स्थिती. रणरणत्या उन्हामध्ये पाण्यासाठी महिलांची पायपीट. नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची नामुष्की. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जलसंकट कायम. प्राणहिता, गोदावरी, वैनगंगा, इंद्रावती नदीचा जलस्तर खालावल्यानं शेतकरी चिंतेत. परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पामध्ये मृतसाठा शिल्लक. जिल्ह्यातील 22 लघु प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडे ठाक. जालन्यामध्ये उन्हाचा कडाका वाढल्यामुळे भीषण पाणी टंचाई. पाण्याच्या अभावामुळे मोसंबीच्या बागा सुकल्या. शेतकऱ्यांपुढे मोठं संकट. चाळीसगावकर उकाड्यानं हैराण. तापमानाचा पारा 43 अंशांवर. उकाड्यापासून वाचण्यासाठी नागरिकांची मान्सूनवर भिस्त. मराठवाड्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानामध्ये वाघांसाठी कूलर लावले. उष्णतेपासून मुक्या जनावरांना काहीसा दिलासा. वाशिमच्या शेतकऱ्यांचा कृषी सेवा केंद्रावर शुकशुकाट. खरीप हंगाम अवघ्या 10 दिवसांवर असताना शेतकऱ्यांकडून बी बियाणं खरेदीला ब्रेक. नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये पाणी टंचाईचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका. हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे दुधाचं उत्पादन घटलं. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावामध्ये 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा. शहरातील काही भागांवर पाणी टंचाईचं संकट. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी शहरामध्ये बार रेस्टॉरंटमध्ये चोरी. 24,000ची दारू लंपास. 2 चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात. 24 तासामध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस. पठणमिठ्ठा, कोट्टायम आणि इडुक्की या 3 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी. बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं महाचक्रीवादळाचा अंदाज. मुंबईमध्ये चक्रीवादळाचा कोणताही परिणाम होणार नाही. हवामान खात्याचा अंदाज. हवामान विभागाकडून विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा. वर्धा जिल्ह्यामध्ये 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.